एक मुलगी म्हणून मला माहित होतं स्वतःच एक मुलींचं स्ट्रगल केवढं मोठं आहे. इथे येताना मला माहिती मी प्रत्येकीला कॉल केले, प्रत्येकीचे प्रश्न म्हणजे कसे संसाराला लागलेत, त्यांच्याकडे 2 जबाबदाऱ्या माहेर आणि सासर दोन्हीच्या पण आहेत. आणि कसं मुलांसाठी कदाचित ते इथंच राहत असल्यामुळे कदाचित त्यांना इथे येणं सोपं आहे. मुलींना हे सासरमध्ये यायचं म्हणजे मला माहिती आहे. मी फोन केले, प्रत्येकीला कळले, ऑलमोस्ट सगळ्या दाजींशी मी बोलले या निमित्ताने. त्याच कळाले की प्रत्येक संसाराला लागल्यामुळे त्यांची किती जबाबदाऱ्या आहेत सगळ्या. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही सगळेजण आज आला, तर पहिला आभार मी तुमची सगळ्यांची मानते. त्या सगळ्यांचा खरंच मला माहिती नाही, पण आता जेव्हा बोलण्यात कळालं की खरंच ह्या सगळ्यांचे सगळे इतक्या छान पद्धतीने. मला पहिलं वाटलं होतं ज्यावेळेस मी हा विषय निघाला, मी माझ्या हसबंडशी बोलत होते ना, त्यावेळेस त्यांचा असा गैरसमज झाला की गावाकडे राहतात म्हणजे सगळ्यांना मदतीची गरज असेल. आज मी या सगळ्यांना ऐकल्यानंतर एक गोष्ट क्लिअर झाली, सगळ्यात जास्त कमीत शिकून मीच आज सगळ्यात झाले. या सगळ्यांचं इन्कम, ह्या सगळ्यांचं म्हणतात ना, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. आज ही परिस्थिती मला आज अनुभवायला आली. आणि मी सगळ्यांना शेतकरी म्हणून सांगत होता, प्रत्येकाचं इन्कम लाखोमध्ये. अरे आज सकाळी 8 ते संध्याकाळी 10 पर्यंत माझा नवरा इतका म्हणजे एक हसत असतो, तरी सुद्धा त्याचं स्ट्रगल थांबलेलं नाहीये. पण मला माहिती आहे की 10-20 लाख कमवताना सुद्धा प्रत्येकाला आनंद यातना होत असते. ऊन पाऊस वारा हे सगळं करता सगळ्यांना तो त्रास होत असणार आहे. आणि त्यानंतर हे जे दिसतंय ना, हे यश आणि हे सगळ्या गोष्टी, हे सगळं दिसतंय. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शतसुमनांचा उपहार. आपल्या मौल्यवान वेळ दिला आम्हाला, मानतो आपले मी आभार. आपला मौल्यवान वेळ दिला तुम्ही आम्हाला, म्हणून मनापासून मानते मी तुमचे आभार. आणि खरं तरी सांगू